एवढ्या रात्री देव पावला खरं सांगतो, कारण कमीत कमी 20 किलोमीटर तरी लाईन लागलेली आहे. आणि हे बघा राहुल आहे आणि मी आहे आणि आम्ही रॉंग साईडला गाडी लावलेली आहे बघा. आणि अचानक आम्हाला एकाने सांगितलं की त्या गाडीमध्ये का गुजरात ची पासिंग आहे. त्याने बघा आम्हाला डाळ भात दिलेलं आहे ते बघा राहुलला वगैरे. तर पहिला आम्ही जाऊन ते पण एकदम फ्रीमध्ये आणि एकदम मस्त गरमागरम आहे. पहिला भाऊ बसून खाऊया मस्तपैकी, कारण थंडी वाजते आणि पाऊस पण आता चालू झालेला आहे. मगाशी थांबलेला 5-1 मिनटं, 5 नाही 15 मिनटं होता ना, 15 मिनटं पाऊस होता कमी, पण आता चालू झालाय पाहून परत. माझा असा विचार करत होतो की जरा 2 तास जरा पाऊस थांबला ना की आपण इथनं निघू, म्हणजे सगळं निवळ होईल. पण नाही भाऊ, इथनं थांबून नका, जेवायला बसू मस्त की. असा गरमागरम जेवण घरी भेटतो, पण आपल्याला विचार करा आपल्याला रस्त्यावरती भेटला हा गरमागरम जेवण. डाळ म्हणजे वरण भात आणि लोणचा. कारण हायवेला जेवते, कुठल्या पैसे दिलेले नाहीत कोणाचे, कुठच्या हॉटेलला गेलो नाही, कुठल्या 5 स्टार हॉटेलला गेलोय. इथे हायवेला बसून मी कमीत कमी 20-25 किलोमीटर गाडी अडकलेली आहे आणि पुढे पाणी भरलाय वलसाडला, वापीला. तर त्याच्यामुळे एक गुजरातची पासिंगची गाडी आली आणि त्यांनी जेवण हा दिलेला आहे बघा, गरमागरम बघा, वाफ सुद्धा येते. आपण याची चव बघायची नाही, लक्षात ठेवा. कारण ते बोलतात ना की देव कुठून ना कुठून तरी आपला विचार करत असतो की बाबा हा उपाशी आहे, एवढे ड्रायव्हर बंधू उपाशी आहेत, तर त्यांच्यासाठी कुठून ना कुठेतरी एक देव उभा राहतो. तसा आपल्या पंढरपूरमध्ये आपल्या विठुरायाची वारी आहे. तसाच आमच्यासाठी हा जो व्यक्ती, ती जी लेडीज आहे, ते आमच्यासाठी विठू माऊली उभी राहिलेत. कारण प्रत्येक ड्रायव्हरसाठी इथे हॉटेल सगळे बंद आहेत, पण मी एकदा खातो आणि माझ्या मनाला शांती देतो. भाऊ प्रश्नच नाही. एवढा जो जेवतो ना हा भाऊ, मला वाटतं 15 तास तरी पोटाला आधार देईल, एवढा तरी भरपूर झाला आमच्यासाठी. कारण इथे काहीच भेटत नाही, तर एवढा तरी भरपूर झाला आमच्यासाठी. विचार करत होतो की जाऊ आता अजून एक पर जाऊन डिश घ्या, पण नाही भाऊ, मी एकटाच नाही, अजून कमीत कमी प्रत्येक जे ड्रायव्हर आहेत ना, मला वाटते 2 लाखाच्या वरती इथे गाडी आहेत. पण एवढ्या लांब ना कोण इथे येऊ शकत नाही. पण जे इथे जे जवळचे आहेत ड्रायव्हर, म्हणजे कमी कमी 100-150 जे गाड्या आहेत, ते तरी येऊन एक म्हणजे त्यांचा स्वतःचा पोट तरी भरतील. भाऊ एवढा बस झाला आपल्याला, खुश आहे आपण, लय आनंदी आहे. याला बोलतात खरं नशीब.